अल्पसंख्याक विभागातली रिक्त पदं तातडीनं भरा, तसंच योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश. मोनोरेलला सीएमआरएसचं सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त. सीबीटीसी तंत्रज्ञानासाठी अंतिम मंजुरी देखील मिळाली. वेगवान आणि कार्यक्षम मोनोरेल सेवेकडे मुंबईची आता वाटचाल. मनसेच्या इशाऱ्यानंतर मलबार हिलमधील गुजराती जैन फलक पालिकेनं हटवले. फलक हटवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा मनसेनं दिला होता इशारा. पालघरमध्ये अल्पवयीन मुलाकडनं 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. अल्पवयीन मुलगा पीडितेचा मामा असल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसचा छापा. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातले 4 जण ताब्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात आल्याची माहिती. पुणे विषारी दारूच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये मोठी कारवाई. अंजूर खाडी, देसाईगाव खाडी, असीमघर खाडीमध्ये ठाणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. तब्बल 1 कोटींची गावठी दारू केली नष्ट. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास आता महागणार. स्कूल व्हॅन चालकांकडनं 15% दरवाढीचा निर्णय. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दरवाढ लागू करणार. राज्याचं क्वांटम अँड डीपटेक धोरण लवकरच आणलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आगामी कॅबिनेटमध्ये दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी देणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.